हॅलो, गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. 4:15 अरे 4:30 झाले. 4:30 झाले. तुम्ही बघू शकता घड्याळ 4:30 वाजलेले आहे. आणि हे बघा, मी बनवते चहा. आता तुम्ही म्हणा एवढ्या लवकर चहा? हो, आज अरे मी 3:15 3:30 वाजेपर्यंत तर कामच करत होती. किचन बिचन आवरतच मला एवढा वेळ झाला काय. आणि फक्त ड्रेस चेंज केला, तोंड धुतलं, ड्रेस चेंज केला, टिकली बिकली लावली, निघाली पोरींना क्लासला सोडून आली मला आता डोळे आग करताय. म्हटलं आता मला ना थोडं फ्रेश होण्यासाठी चहा घ्या. आता मी एवढं लवकर चहा नाही घेत, सागरंडी आल्यावर घेते. पण कधी कधी ना उपयोग नाही होत. आपण त्यांची वाट पाहावा आणि त्यांना चहा प्यायला कधी कधी इंटरेस्ट नाही, कधी कधी लई इंटरेस्ट येतो. तर आहे ना, आता मला आलाय कंटाळा. म्हटलं चला चहा तरी पिऊया. घर आवरण्यावर आलेलं आहे पण वेळच नाही आहे. कधी कधी असं होतं ना, तुम्ही ना इतके बिझी होऊन जाता, इतके शेड्यूल टाईट असतं तुमचं की थोडा सुद्धा टाईम नसतो. बघा भांडे माझे आत्ता पडलं असतं दणकरी. एक हातात तुम्हाला घेतलेले, एक हातात कप चाळणी घेतली. खूप धूळ उडते गाडीवर असताना. खूप धूळवंड उठते. तर आहे ना, हे आहे ब्लाऊज बघा. तर स्लीव्स कट झालेल्याच आहे ऑलरेडी. तर हे बघा, हे मी एक सारखा पॅटर्न पूर्णच कट केला. आता याला ही डिझाईन आहे ना, ही एवढी दिलेली आहे आणि एवढ्याला दिलीच नाही आहे त्यांनी. आता ही जर फोल्ड केली आपण, हे बघा तुम्हाला दाखवते. समजा एवढी फोल्ड केली, इथून कट करेल, इथे एक बाई इकडनं एक बाई जर बसवली, हे बघा ह्या प्रकारे. तर यार बाईला तर तुमची डिझाईनच येत नाही. आता त्या कस्टमरला मला असं सांगावं लागेल, अशी टिकली आणून या प्रकारे चिपकवून घ्या, कारण पर्याय नाही. ऑलरेडी जॉईन येणार आहे. जर तसा घेतला तर जास्तच मोठा जॉईन येईल, तर काही करू शकत नाही. बघितलं, कधी कधी ना या प्रकारचे प्रॉब्लेम येतात. आता हे ठेवल्यानंतर पण बघा आपल्याला जॉईंट इकडनं एवढा येणार आहे आणि इकडनं एवढा येणार आहे. आता मी तुमच्यासमोरच कट करून घेणार आहे. तर आता हे ब्लाऊजचे मी मेन पीस कट केलेला आहे. आता दोघांना मी फिक्स करून घेते पिनने, म्हणजे इकडचं तिकडं नाही व्हा, उलटं सुलटं होऊ नये, जेणेकरून आपल्याला डबल कामं होऊ नये म्हणून. आणि त्यानंतर मी शिवून गेल्याला छान प्रकारे. आता हे तर मी शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा मी इथे त्याच ब्लाऊजचे लटकन बनवते. 3.5 बाय 3.5 बायचे 2 पीस, इथे 4 बाय 4चे 2 पीस आणि 5 बाय 5चे 2 पीस घेतलेले आहे. मोठा पीस घेऊन एक त्रिकोण बनवून घ्यायचा आहे, सेकंड एक त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आणि परत थर्ड पण त्रिकोण बनवून या प्रकारे आपण ठेवून घ्यायचे आहे, एकामागे एक. आणि थोडासा गॅप हा असलाच पाहिजे. आता हे कोणे आहे ना, जेव्हा आपण स्टिच करतो आहे तर ते कोणे फोल्ड करत जायचे आपल्याला, थोडे, जास्त नाही, थोडे. इथे दाखवता नाही आले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी छान व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेल, पण आत्ता सध्या तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल कसे मी फोल्ड केलेले आहे.
तर इथे बघा फोल्ड केल्यानंतर या प्रकारे दिसते. आता नॉडमध्ये ठेवली आणि परत फोल्ड करून आपण टिप मारून घ्यायची. आता डबल टिप मारा नाही तर सिंगल मारा, तुमच्यावर आहे. आता टिप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करून आता आपण पलटी करून घेऊया. बघा झालं आपलं लटकन. तर या प्रकारे सुंदर सुंदर कपड्याचे लटकन खूप छान होतात. आता मी परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते. या प्रकारे 3 त्रिकोण ठेवून घेतलेले आहे आपण आणि आता टिप मारायची आहे आपल्याला. बघा तुम्हाला समजावं म्हणून मी परत दाखवते. बघितलं, या प्रकारे त्रिकोण करायचे आणि आता इथून टिप मारायची, तिकडं फोल्ड करायचं, इकडनं फोल्ड करायचं, इकडनं परत फोल्ड करायचं. या प्रकारे आता या साईडने बी तसंच करायचं, फोल्ड करत जायचं अंदाज घेऊन. त्याच हिशोबाने हे बघा झाली डिझाईन रेडी आपली. तर एक्स्ट्राचा भाग कट करायचा, नॉट ठेवायची, फोल्ड करायचं आणि टिप मारायची. डबल टिप मारून घेतलेले आहे मी, एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे बघू शकता. आणि हे बघा रेडी आपले लटकन. ते हे रेडी झाले लटकन. त्यानंतर मी आली आहे ब्लाऊज रेडी झाल्यानंतर स्वयंपाकाला. तर इथे मी बनवते भजे. हां, आता मी रेसिपी ते शेअर नाही केली, पण इथे मी भजीची आमटी बनवते आज. कारण की काय बनवू सुचत नव्हतं भाजीला, तर म्हटलं जाऊ दे भजीची आमटी बनवू. तर हे भजे असे सॉफ्ट झालेले होते छान. आता भजे तळून घेतले आणि बघा व्यवस्थित भजे तळून घेते मी. आता भाजी पण जास्त आहे, 4 डबे जाणार आहे. त्यानंतर मग आम्ही आहोत, त्या हिशोबाने डब्यांची तयारी आणि आमची बी तयारी. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सागरन यांनी मला खोबरं किसून दिलं, एक्स्ट्राचं खोबरं मी बरणीत भरून ठेवलं. आणि हे बघा खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर. बघा तुम्हाला दिसलं की नाही मला माहीत नाही, म्हणून मी तुम्हाला परत दाखवत होती. खोबरं कोथिंबीर आहे आणि लसूण घेतलं आहे. आणि लसूण पण माझे आहे ना सागरन ते सोलून देत होते मला. आज खूप दिवसानंतर काम करू लागत होते आणि इथे मी मिक्सरमध्ये दळून घेतलं, कारण की वेळ झालेला होता. आणि ॲक्च्युली कारण नाही ते की ते मला मदत का करत होते, कारण ते मॅच पाहत होते. मॅच पाहताना मला कोणी हलवू नये, कोणी काही बोलू नये, मी तुला सगळं करू लागतो असं होतं. तर काल आपण इंडिया तर जिंकलोच. आता मिक्सरमध्ये दळून झाले. आता कढई ठेवली गॅसवर. तापल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात तेल. तर आता मी जे आपण तळण काढलं ना तेच तेल टाकलेलं आहे, वेगळं काही टाकलेलं नाही आहे. कारण ते तेल नाही ना मला नंतर वापरता येत नाही जास्त, त्यामुळे मी लगेच भाजीला वापरून घेते. आणि जे तळलं आहे आपण ते सारण टाकून घेतलेलं आहे सगळं. आता याच्यात ना जिरं टाकायचं नाही, हिंग ना काही, एवढं टेन्शन कमी होऊन जातं. आता छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला. एकीकडे मी पाणी वगैरे घेऊन घेतलेलं होतं, कारण भाजीला पाणी लागेल. छान चाळून घ्यायचं आहे. मस्त लसूण खोबऱ्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे, छान मस्तपैकी भाजले गेलं पाहिजे. या प्रकारे तेल बी सुटायला लागले त्याला, म्हणजे छान भाजायला लागलेलं आहे. आता याच्यात टाकला आहे काळा मसाला, हळद, आणि तुमच्याकडे असेल तर लाल मसाला पण टाका. आता मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून ते पाणी टाकलेले आहे, म्हणजे त्याच्यात जे सारण आहे ते पण निघून जाईल. आणि अजून पाणी टाकून छान उकळवायसाठी तयारी केलेली आहे. त्याच्यात मीठ टाकलेले आहे चवीनुसार. तर मला हवी तेवढी क्वांटिटी घ्यायची आहे, छान उकळून घ्यायचं आहे. हे बघा कसं छान दिसतं आहे ना कलर. आता छान उकळी फुटायला लागली, खूप अशी छान. एक 10-1 मिनटं तरी आरामशीर आपण उकळी फोडू द्यायची आहे, छान उकळी द्यायचं आहे. एकजीव होतात मसाले सगळे, मस्त छान असं मिक्स होतं. बघा बघू शकता किती छान फुटली ना त्याला उकळी. अशीच उकळू द्यायची आहे आपल्याला थोड्या वेळ. भाजी जेवढी उकळते ना तेवढी छान लागते टेस्टला, हे नेहमीचा अनुभव आहे माझा. कारण तेवढं एकजीव होते आणि छान असं टेस्ट सगळे मिक्स होतात ना, सगळ्यांचे उतरते ना जेव्हा भाजीत टेस्ट प्रॉपर, तेव्हा खूप छान लागते. जसं टमाटा आहे, टमाट्याचा रस, टमाट्याचं चव सगळी भाजीत उतरल्यावर मस्त लागते. तसंच तर याच्यात टमाटा वगैरे तर काय घालत नाही आपण, फक्त लसूण खोबरं कोथिंबीर आणि हां तुम्ही डाळदाण्याचं पीठ टाकू शकता घट्टपणासाठी याच्यात. आणि हे बघ छान मस्त उकळल्यानंतर आहे ना, बघितलं किती खळखळून उकळते भाजी. जेवढी भाजी उकळते ना तेवढी छान लागते. आपण नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो किंवा कोणतीही भाजी असो, तुम्ही थोडी उकळू दिली ना छान टेस्ट येते.
इवन वरणालासुद्धा थोडं उकळू दिलं ना त्याची टेस्ट पण भारी येते. आता जे आपण भजे होते ते काढलेले थंड झाले होते आणि ते आता आपण भाजीमध्ये टाकतो आहे आणि डाला छान मस्त उकळी येऊ दिली आणि मग बंद करून दिला. मग भिजून जातात भजे. मग आपली भाजी रेडी. आता जेवण वगैरे झालं माझं सगळ्यांचं. मी सगळं उचलून तसंच किचन ओट्यावर ठेवलं आणि बसली ब्लाऊज शिवायला. काय करणार, ते काम सोडलं तर हे काम होतं. तर ब्लाऊज करायला घेतलं आहे मी. आता हे बघा बॅक साईडचा गळा आणि झालेला होता माझा, तर मी फक्त डापटीप टाकतं आहे. डेपटीप टाकून पटकन आपला जो बॅक साईडचा गळा आहे तो फिनिशिंगमध्ये होऊन जातो आणि याला वेगळं काही करायची गरज नाही. आता इथे एक्स्ट्राच्या टिपा मारून ज्या फिनिशिंगच्या टिपा आहे त्या मारून फिनिशिंग करून घ्यायची आहे. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.